श्रावणी गुरुवारी केलेली ही साधी पूजा तुमच्या जीवनात ज्ञान, बुद्धी आणि गुरुकृपेचा प्रकाश आणू शकते. पण या दिवशी नेमकी कोणाची पूजा करावी, कोणता मंत्र जपावा आणि कोणती एक गोष्ट केल्याने गुरुकृपा अधिक दृढ होते, चला जाणून घेऊया श्रावणी गुरुवारचे संपूर्ण महत्त्व आणि पूजाविधी. श्रावण महिना हा भगवान शिव, विष्णू, गुरु आणि विविध देवतांच्या उपासनेसाठी पवित्र मानला जातो. श्रावणातील गुरुवार हा विशेषतः गुरुतत्व, ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भक्तिभावाने पाळला जातो. या दिवशी आपल्या श्रद्धेनुसार बृहस्पती देव, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ किंवा भगवान विष्णूचे पूजन केले जाते. श्रद्धेनुसार या दिवशी केलेली साधना मनाला शांतता देते आणि गुरुकृपेची भावना दृढ करण्यास मदत करते. दुसरा मुद्दा आहे बुद्धी आणि ज्ञानासाठी उपासना. गुरु म्हणजे केवळ शिक्षक नव्हे, तर अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवणारे तत्व. श्रावणी गुरुवारी गुरुचे स्मरण करून प्रार्थना केल्याने बुद्धी, विवेक, ज्ञान आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढावी अशी भक्तांची श्रद्धा असते. विशेषतः विद्यार्थी आणि ज्ञानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी या दिवशी मनापासून प्रार्थना करावी. तिसरा मुद्दा आहे गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण. या दिवशी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करणे अत्यंत भक्तिभावाने केले जाते. श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण करताना मन शांत ठेवावे आणि आपल्या अडचणी, चिंता आणि इच्छा त्यांच्या चरणी अर्पण कराव्यात. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात आणि त्याचा खूप अनेक भक्तांना फायदा सुद्धा झाला आहे. चौथा मुद्दा आहे गुरुचरित्र वाचनाचे महत्त्व. श्रावणी गुरुवारी शक्य असल्यास श्री गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थ चरित्र, सारामृत किंवा गुरुलीलामृत यांचे वाचन करावे. संपूर्ण ग्रंथवाचन शक्य नसल्यास आपल्या श्रद्धेनुसार काही भाग वाचूनही गुरुचे स्मरण करता येते. मुख्य गोष्ट म्हणजे वाचन करताना श्रद्धा, शांत मन आणि सात्विक भाव ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तर कशी पूजा करावी याची? सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावीत. त्यानंतर देवघर स्वच्छ करून पूजा करण्याची जागा तयार करावी. देवघराची मांडणी एक स्वच्छ पाट ठेवून त्यावर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंतरावे. त्यावर आपल्या श्रद्धेनुसार श्री गुरुदेव दत्त यांची प्रतिमा, श्री स्वामी समर्थ यांचा फोटो, भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा गुरुचरित्राची प्रत ठेवावी. पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करावे. चला पाहूया पूजेसाठी आवश्यक साहित्य. पूजेसाठी शक्यतेनुसार दिवा, उदबत्ती, हळदी कुंकू, अक्षता, पिवळी किंवा उपलब्ध सात्विक फुले, नैवेद्यासाठी फळे किंवा गोड पदार्थ, पाणी, पूजेचे ताट इत्यादी आवश्यक आहे. साहित्य कमी जास्त झाले तरी चालेल. भक्ती आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. यामध्ये मंत्र जप करावा. पूजेनंतर शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करावा. ज्यांना गुरुमंत्र प्राप्त झाला आहे त्यांनी आपल्या गुरुच्या मार्गदर्शनानुसार त्या मंत्राचा जप करावा. जप करताना मन इतर विचारांमध्ये न गुंतवता गुरुच्या चरणांचे ध्यान करण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व झाल्यानंतर नैवेद्य आणि त्याच्यानंतर प्रार्थना. गुरुदेवांना फळे, गोड पदार्थ किंवा आपल्या घरातील सात्विक पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करावी. हे गुरुदेवा, माझी बुद्धी शुद्ध राहू दे, योग्य मार्ग दाखवा
माझ्या जीवनातील अडचणी दूर करण्याचे सामर्थ्य द्या आणि माझ्यावर सदैव तुमची कृपादृष्टी राहू दे. 9वा मुद्दा आहे, नकारात्मकता दूर करण्यासाठी काय करावे. श्रद्धेनुसार गुरुचे नामस्मरण आणि सात्विक साधना मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे या दिवशी घरात शांत वातावरण ठेवावे, वादविवाद टाळावेत आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न किंवा आवश्यक वस्तूंचे दान करावे. सरतेशेवटी आरती करावी आणि ग्रॅटिट्यूड्स क्षमा याचना. पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्या परंपरेनुसार आरती करावी. त्यानंतर देवासमोर नमस्कार करून प्रार्थना करावी. पूजेमध्ये काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर आणि माझ्यावर गुरुकृपा सदैव राहू दे, अशी नम्र भावनेने क्षमा याचना करावी. त्यामुळे आपल्या मनात पॉझिटिव्हिटी तयार होते. खरा संदेश असा आहे की श्रावणी गुरुवार म्हणजे केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तर गुरुने दाखवलेल्या मार्गावर चालणे, चांगले विचार करणे, आई वडील आणि गुरुजनांचा आदर करणे, गरजू व्यक्तीला मदत करणे आणि आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करणे हाच गुरुभक्तीचा खरा अर्थ आहे. श्रावणी गुरुवारी श्रद्धेने गुरुचे स्मरण करा, ज्ञानाचा मार्ग स्वीकारा आणि मनापासून प्रार्थना करा. गुरुकृपा म्हणजे केवळ संकटे दूर होणे नाही, तर संकटांना सामोरे जाण्यासाठी योग्य बुद्धी आणि धैर्य मिळवणे होय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.